आमचं गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं, नावाला छोटंसं पण मनानं मात्र मोठं. लाल मातीचे वळणावळणाचे रस्ते, दोन्ही बाजूला ऊसाची आणि ज्वारीची शेतं, दूरवर पसरलेली वडं, उंबर, चिंचेची झाडं आणि संध्याकाळ होताच गावावर उतरलेली गूढ शांततेचं आच्छादन. हीच आहे आमच्या गावाची ओळख. दिवसा इथे पक्ष्यांचा किलबिलाट, गुरांचा हंबरणारा आवाज आणि शेतकऱ्यांच्या हाका ऐकू येतात. पण रात्री मात्र सगळं काही वेगळंच होतं. गावातल्या मोठ्या चौकातून थोडंसं पुढे एक जुना रस्ता जातो. तो रस्ता थेट स्मशानाच्या कडेला असलेल्या प्रचंड मोठ्या चिंचेच्या झाडाजवळून पुढे वळतो. त्या झाडाबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. लोक म्हणतात त्या चिंचेवर हाडळ राहते. रात्री उशिरा तिकडून गेलं तर ती पांढऱ्या साडीत विस्कटलेल्या केसांनी झाडावर बसलेली दिसते. कोणी म्हणतं की ती मोठमोठ्याने रडते, तर कोणी म्हणतं की ती मोठ्याने हसू लागते, आणि कोणी तर म्हणतं की ती वाट चुकवलेल्या माणसांना नावाने हाक मारते. मी लहानपणापासूनच या गोष्टी ऐकतच मोठा झालो, पण माझा स्वभाव मात्र हा थोडा धिटाईचा. मला असं वाटायचं की या सगळ्या फक्त भूतखेतांच्या गोष्टी, पण त्या एका रात्रीनं माझा सगळा विश्वास हलवून टाकला. त्या दिवशी शेतात जरा काम जास्तच होतं. ऊसाच्या बांधात पाणी सोडायचं होतं. संध्याकाळचं आभाळ हे आधीच काळंकुट्ट झालं होतं. चांदणं नव्हतं. आकाशातही ढगं दाटून आलेली. वारा सोसाट सुटला होता. कधी कधी विजा चमकायच्या. शेतातून निघायला जरा उशीरच झाला. रात्र जवळजवळ 11ची झाली होती. माझ्या हातात फक्त एक जुना कंदील. त्याच्या पिवळट प्रकाशात पुढचा 2-3 फूट रस्ता दिसत होता, आणि बाकी सगळीकडे मिट्ट काळोख. शेताच्या बांधावरून चालताना पायाखाली कधी दगड, कधी चिखल, तर कधी वाळलेली पानं लागत होती. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. मी स्वतःला धीर देत चालत होतो. हाडळबिडळ काही बी नसतं. गावकऱ्यांनी उगाच कथा रंगवल्या आहेत असं मनातच म्हणत होतो. पण जसं जसं त्या चिंचेच्या झाडाजवळ पोहोचायला लागलो तसं माझ्या हृदयाची धडधडही वाढायला लागली होती. चिंचेचं झाड दिसायला लागलं. त्याच्या फांद्या इतक्या मोठ्या की जणू काही आकाशाला टेकलेल्या. वाऱ्यामुळे त्या फांद्या मोठमोठ्याने हलत होत्या, आणि त्याच्या सावल्या ह्या रस्त्यावर नाचत होत्या. आणि तेवढ्यात अचानकच कंदिलाचा प्रकाश लुकलुकायला लागला. वारा जोरात सुटला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला, आणि तेव्हाच झाडावरून कुठल्या तरी बाईचा मंद हसण्याचा आवाज आला. तो आवाज असा थरका पडवणारा की मी जागेच थिजलो. कान देऊन ऐकलं तर पुन्हा तोच आवाज, यावेळी थोडा स्पष्ट. मी झटक्यातच वर पाहिलं. झाडाच्या फांदीवर काहीतरी पांढऱ्या हालताना दिसलं. केस विस्कटलेली, चेहरा अस्पष्ट, पाय खाली लोंबकळत होते. माझा कंदील हातातून पडता पडता वाचला. अंगातलं सगळं बळ जणू निघून गेलं. कोण आहे तिथं? मी कसंबसं विचारलं. माझा आवाज थरथरत होता, पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही. पण ते पांढरं रूप हळूहळू फांदीवरून खाली सरकत होतं. वारा अचानक थंडगार झाला. अंगावर शहारे आले. माझ्या पायांना मुंग्या आल्या. मी मागे वळून पळायचा प्रयत्न केला, पण पाय मात्र आता जड झाले होते. ते रूप आता जमिनीवर उभं होतं. चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता. फक्त त्याचे लालसर डोळे चमकत होते. ती आकृती आता हळूहळू माझ्याकडे सरकत होती. तिच्या पायांचा आवाज अजिबात येत नव्हता. माझ्या कानी पडत होता तो फक्त साडीच्या घर्षणाचा आवाज. आणि तेवढ्यात अचानकच तिने माझं नाव घेतलं. मी हादरलो. माझं नाव तिला कसं माहीत? मी डोळे घट्ट मिटले आणि देवाचा दावा सुरू केला. आई नेहमी म्हणायची की भीती वाटली तर हनुमानाचं नाव घ्यायचं. मी मनातल्या मनात मंत्र म्हणू लागलो. क्षणभर सगळं काही शांत झालं. मी हळूच डोळे उघडले तर समोर आता कोणीही नव्हतं. चिंचेचं झाड मात्र तसंच उभं. वारा आता शांत झालेला. फक्त कंदिलाची ज्योत ही हळूवार मिणमिणत होती.
मी क्षणाचाही विलंब न करता धावत सुटलो. पायाखाली काय लागतंय याचं मला काहीही भान नव्हतं. गावाच्या पहिल्या घराजवळ आलो तेव्हा श्वास घ्यायलाही त्रास होत होता. संपूर्ण अंग घामाने ओलचिंब झालं होतं. मी कसाबसा पळतच घरी पोहोचलो आणि जोराने दरवाजा ठोठावायला लागलो. आईनं घाबरूनच दरवाजा उघडला आणि मला विचारू लागली, काय रे, काय झालं तुला, एवढा का घाबरलायस? मी काहीही बोललो नाही, फक्त पाणी मागितलं. दुसरा दिवस उजाडला तेव्हा मी घडलेला सर्व प्रसंग एका दमातच सांगून टाकला. घरच्यांनी मला सांगितलं की तिथे अनेक लोकांना असे भयानक अनुभव आलेले आहेत. काही लोक म्हणायचे की ती एकेकाळी गावातलीच बाई होती, तिच्यावर अन्याय झाला होता आणि तिला त्या चिंचेखालीच गाडलं गेलं आणि म्हणूनच ती रात्री त्या चिंचेवर बसून रडते. काही म्हणाले तो फक्त वाऱ्याचा खेळ आणि मनाचा भास आहे. त्या घटनेनंतर मात्र मी रात्रीचा एकटा कधीही तिथून प्रवास करत नाही. तो अनुभव आजही आठवला की माझ्या अंगावर सरसरून काटे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. त्या घटनेला जवळपास 1-2 वर्ष उलटली असतील आणि मग 2 वर्षांनी मला पुन्हा एक भयानक आणि अंगाचा थरका पडवणारा अनुभव आला. त्या अनुभवाचे परिणाम हे माझ्या आयुष्यावरही झालेत. आजही डोळे मिटले की तोच अनुभव अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. तर चला मग आपल्या या दुसऱ्या अनुभवाला सुरुवात करूया. गावाच्या टोकाला एक ओढा आहे, पावसाळ्यात खळखळ वाहणारा, पण उन्हाळ्यात फक्त गुडघाभर पाणी आणि दगडधोंड्यांनी भरलेला. त्या ओढ्याच्या काठावर जुनी वडाची आणि पिंपळाची झाडं आहेत. त्यांची सावली दुपारा जरी थंडावा देत असली तरी गावकरी असं म्हणतात की त्या ओढ्यावर भूतं आहेत. लहानपणापासूनच मी ही गोष्ट ऐकत आलो होतो. कुणी म्हणायचं की दुपारी 12 वाजता तिथे एक मुलगा दिसतो, तर कुणी म्हणे तो पाण्यात पाय सोडून बसलेला असतो. मी अनेक वेळा तिथे गेलो होतो, पण मला मात्र आजपर्यंत तसला काही अनुभव आला नव्हता. त्या वर्षीचा उन्हाळा फारच कडक होता. एप्रिलचा महिना, आकाशात ढगांचा लवलेशही नव्हता. सूर्य अगदी डोक्यावर तळपळत होता. हवा इतकी गरम की श्वास घेतानाही जणू अंगात आग शिरते असंच वाटायचं. त्या दिवशी मी आमच्या म्हशी घेऊन ओढ्याकडे चारायला गेलो होतो. दुपारचे 12 वाजले होते. गावात सगळे लोक घरात विसावलेले, रस्ते ओस पडलेले. म्हशींना पाण्याची सवय, त्या सरळ ओढ्याजवळ वळाल्या. मी काठी हातात घेऊन मागून चाललो होतो. ओढ्याजवळ पोहोचलो तेव्हा वातावरणात एक विचित्र शांतता होती. पक्ष्यांचा आवाजही नव्हता, फक्त दूरवर कुठेतरी कावळ्यांचा कावकाव ऐकू येत होता. मी म्हशींना पाण्यात उतरवलं. त्या शांतपणे पाणी पिऊ लागल्या आणि मी ओढ्याच्या कडेला उभा राहून आजूबाजूला पाहत होतो. उन्हामुळे डोळे झाकू लागले. पाण्यावर सूर्याची किरणं चमकत होती आणि तेवढ्यातच ओढ्याच्या दुसऱ्या टोकाला वडाच्या एका झाडाखाली एक लहानसा मुलगा बसलेला दिसला. त्यानं पाय पाण्यात सोडले होते. अंगावर साधा पांढरा शर्ट, पण तोही मळालेला, केस विस्कटलेली. तो पाण्याकडे एकटक पाहत होता. मी क्षणभर थबकलो. अरे, या उन्हात कोण बसले? मनात असा विचार आला की गावातलाच कुठला तरी मुलगा असेल, पण इतक्या दुपारी तेही अशा लांबच्या ठिकाणी. मी काठी खांद्यावर ठेवून हळूवार त्याच्याकडे चालायला लागलो. जवळ जाताना माझ्या पायाखालील दगडांचा खडखडसा आवाज ओढ्याच्या शांततेत मोठा वाटत होता. तो मुलगा मात्र हलतही नव्हता. मी जवळ जाऊन म्हणालो, काय रे, कोण आहेस तू? पडशील की ओढ्यात, होय माग? माझा आवाज ओढ्यावर घुमला. त्या मुलानं हळूहळू मान वळवली आणि माझं हृदय अक्षरशः थांबलं. त्याचा चेहरा नव्हताच. त्वचा नव्हती, फक्त पांढरट हाडं. डोळ्याच्या जागी खोल काळे खड्डे, गालांच्या जागी काहीच नाही. जणू काही मांस कोणीतरी खाऊन टाकलंय. दात बाहेर आलेले आणि ओठ नव्हतेच. चेहऱ्यावर माशा भुनभुन करत होत्या. त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्या रिकाम्या डोळ्याच्या खड्ड्यातून जणू काळोखच बाहेर येत होता. माझ्या अंगावर शहारे आले.
हातातली काठी खाली पडली. क्षणभर मला असं वाटलं की हा माझा भास असेल, पण नाही. तो मुलगा हलायला लागला. त्याच्या हाडकुळ्या चेहऱ्यातून आता हळूवार पाणी टिपकू लागलं. जणू काही तो आताच त्या पाण्यातून वर आला असावा. तो आता हळूहळू उभा राहिला. त्याचे पाय अजूनही पाण्यात होते, पण पाण्याच्या पृष्ठभागावर मात्र कोणतीही हालचाल दिसत नव्हती. जणू काही तो पाण्यावरच उभा आहे. माझ्या मागे म्हशी अचानक अस्वस्थ होऊ लागल्या. त्या मोठमोठ्याने ओरडू लागल्या. एक म्हैस तर मागे वळून धावू लागली. मला आता कळून चुकलं होतं की काहीतरी अघोरी आहे. मी घाबरून मागे सरकलो, पण पाय दगडावर अडखळला आणि मी खाली बसलो. डोळे त्या मुलावर खेळले. तो एक पाऊल पुढे आला. त्याच्या चालण्यात आवाज नव्हता, फक्त हाडांची किरकिर. आणि तेवढ्यातच त्याच्या तोंडातून एक विचित्र आवाज आला. जणू काही कोणी कोरड्या घशातून हसू काढतंय. असा मंद आवाज. मी नेमका शुद्धीत होतो की नाही हे मात्र मला कळत नव्हतं. घामानं अंग ओलचिंब झालं होतं. सूर्य अजूनही तळपत होता, पण मला मात्र थंडी वाजत होती. अचानकच तो मुलगा थांबला. त्यानं खाली वाकून पाण्यात पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो पाण्यात कोसळला. पण पाणी मात्र उडालं नाही. जणू काही तो पाण्यात विरघळून गेला असावा. मी क्षणभर थिजून बसलो आणि मग अचानक भानावर आलो आणि जोरात उठलो. काठी उचलली आणि मशीनच्या मागे धावत सुटलो. मागे वळून पाहायची तर हिंमतच नव्हती. गावात पोहोचेपर्यंत श्वास घ्यायलाही त्रास होत होता. घरात शिरताच आई मला विचारू लागली, काय रे, काय झालं? चेहरा एवढा पांढरा का पडलाय तुझा? मी मात्र काहीही बोलू शकलो नाही. मी गाटागाटा पाणी प्यायलो आणि मग घडलेला सर्व प्रसंग एका दमातच आईला सांगून टाकला. त्यावर आई म्हणाली, अरे तेवढ्यात अनेक वर्षांपूर्वी एक मुलगा बुडाला होता. त्याचा मृतदेह 3 दिवसांनी सापडला. माशांनी त्याचा चेहरा पूर्ण खाल्ला होता म्हणे. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला, कारण मी जे पाहिलं होतं हे त्याचंच वर्णन होतं. त्यानंतर मात्र मी 2-4 दिवस तापेने फणफणत होतो. आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर सरसरून काटे येतात. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि या 2 अनुभवांपैकी कुठला अनुभव तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्यथरारक अनुभवासह. धन्यवाद.